श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यावर्षी मार्गशीर्ष महिन्याचे 5 गुरुवार आले आहेत आणि 5व्या गुरुवारी म्हणजे ज्या दिवशी अमावस्या आहे त्या दिवशी मार्गशीर्ष व्रताचे जे आपण गुरुवारचे उपवास करतो त्याचे उद्यापन कसं करायचं आहे. तर मागच्या गुरुवारी कित्येक जणांनी उद्यापन केलं, कारण या गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारी रोजी अमावस्या असल्यामुळे सगळ्यांना संभ्रम होता की उद्यापन आपण कधी करायचं आहे. मात्र 5ही गुरुवार आपण हे करायचे आहेत आणि 5व्या गुरुवारी आपण यथासांग या आपल्या जे मार्गशीर्ष महिन्याचं लक्ष्मी मातेचं व्रत असतं त्याचं उद्यापन करू शकतो. आणि अमावस्येच्या दिवशी उद्यापन करायला काहीच असा प्रॉब्लेम नाही आहे, कारण आपण लक्ष्मीपूजनची पूजा देखील अमावस्येच्या दिवशीच करत असतो. त्याच्यामुळे हा जो मार्गशीर्ष महिन्यात येणारा 5वा गुरुवार आहे या दिवशीच आपण या व्रताचे उद्यापन करायचे आहे. तर मार्गशीर्ष महिना हा भक्तिभावाचा असतो. या महिन्यातील प्रत्येक वार तिथीचे आगळेवेगळे महत्त्व आहे. गुरुवार 4 जानेवारी हा मार्गशीर्ष महिन्यातला 4था गुरुवार होता. मात्र काही आपल्या ज्या महिला आहेत त्यांनी थोड्या संभ्रमावस्थेमध्ये त्याच दिवशी उद्यापन केलं. तरी देखील आपण हा 5वा गुरुवार जो 11 जानेवारीला येणार आहे त्या दिवशी लक्ष्मी मातेच्या काही विशेष सेवा करायच्यात, कारण तो मार्गशीर्ष महिन्यातला एक गुरुवारच आहे. तर या दिवशी आपण कोणत्या अशा विशेष सेवा करायच्या, तर महालक्ष्मीचे व्रत हे सुख शांती समाधान ऐश्वर्य मिळावे म्हणून आपण करत असतो. तर या दिवशी आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर याच्यावरती कुंकुमार्चन आवर्जून करायचं आहे. त्यानंतर श्रीसूक्ताचे पठण करायचे आहे. आपल्याला या 5व्या गुरुवारी अमावस्या असल्यामुळे आपण होम करायचा आहे आपल्या घरामध्ये. त्यामुळे देखील आपल्या घरातली नैराश्य दूर होतं आणि लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहते. तर आपण यावर्षी 5 गुरुवार हे व्रत केले आणि शेवटच्या गुरुवारीच म्हणजे 5व्या गुरुवारी आपण याचं उद्यापन करायचं आहे. आणि मार्गशीर्ष महिन्याचा जी लक्ष्मी मातेची सेवा आहे ही विशेष करून गुरुवारी केली जाते आणि तिचं उद्यापन आपण कसं करायचं आहे, तर इतर गुरुवारप्रमाणेच आपण पूजेची व्यवस्थित मांडणी करायची आहे. त्यानंतर महालक्ष्मी व्रताची जी कथा असते तिचं वाचन करायचं आहे. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा. आता या नैवेद्यामध्ये आपण दुधाचे पदार्थ अवश्य दाखवायचे आहे, कारण दुधाचे पदार्थ माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत. त्यामध्ये आपण तांदळाची खीर करू शकतो. त्याच्यानंतर पेढे आपण जे असतात पांढऱ्या रंगाचे ते अर्पण करू शकतो, किंवा यथाशक्ती आपण जे गोडाचे पदार्थ बनवू शकतो ते आपण अर्पण करायचे आहे. आपण महिला हा निर्जळी उपवास करतो किंवा काही जण फलाहार करून हा उपवास करतात. त्याचप्रमाणे आपण संध्याकाळी आपल्याला जर प्रत्येक गुरुवारी जर सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करणे जमलं नसेल, मात्र 5व्या गुरुवारी ज्या दिवशी आपण उद्यापन करणार आहोत त्या दिवशी आपल्याला शक्य असेल तर एका सुवासिनीला आपण जेवू घालायचं आहे माता लक्ष्मीचं स्वरूप समजून. आणि तेही जर आपल्याला शक्य नसेल तर संध्याकाळी आपण सुवासिनींना आमंत्रण करायचं आहे हळदी कुंकवासाठी. त्यांना फळं फुलं गजरा आणि एक महालक्ष्मी व्रताची पुस्तकं जे कथाचं पुस्तक असतं ते द्यायचे आहे. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करू शकतो. एखादी भेटवस्तू देऊ शकतो आणि आपल्याला शक्य असेल तेवढ्या सुवासिनींची ओटी भरायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि या आलेल्या सुवासिनींना आपण दूध अवश्य द्यायचं आहे आणि काही जर शक्य असेल तर आपण यांना भोजनही म्हणजे देऊ शकतो. आणि या दिवशी आपल्याला जर कन्यापूजन करायचं असेल ते देखील आपण करू शकतो. तर दुसऱ्या दिवशी आपण लवकर उठायचं आहे आणि आपलं जी यथासांग सगळ्या विधी झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालावीत. आपण आपल्या देवांची पूजा करायची आहे. लक्ष्मी माताची जी मांडणी केलेली असते आपण गुरुवारच्या पूजेची, तर तिला देखील धूपदीप करून घ्यायचा आहे. म्हणजे शुक्रवारी आपण ही उद्यापन करणार आहोत. आणि लक्ष्मी व्रताची आपण कथा वाचायची आहे. जर शक्य असेल तर वाचायची, नाहीतर आपण देवीची सरळ आरती करायची आहे. आणि आपण जो कलश स्थापन करतो तो थोडासा हलवायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की मी तुझं हे व्रत केलं, मात्र हे व्रत करताना माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर ती क्षमा करावी आणि माझे सगळे अपराध पोटात घ्यावेत देवी, आणि माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य सतत नांदावं, तुमचा वास सतत राहावा अशी प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे या 11 जानेवारी रोजी 5वा गुरुवार येणार आहे आणि अमावस्या असली तरी या दिवशी आपण देवीचे व्रत करायचे. आणि शुक्रवारी 12 जानेवारी दिवशी आपण या व्रताचे उद्यापन करायचे आहे, किंवा आपण त्याला
सांगता करायची आहे. अशा प्रकारे आपण यावर्षी मार्गशीर्ष मध्ये जे लक्ष्मी मातेचे व्रत आहे त्याचे आपण पूर्ण कशाप्रकारे करायचं, उद्यापन कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.